रामकृष्ण हरी. चवमंत्र चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रसआंब्याचं सीझन म्हटलं की सगळ्यांनीच नुसतं रसआंबा खाऊन पाहुण्यांनाही कंटाळा येतो, मुलांनाही कंटाळा येतो. तर त्यामुळे आज आपण आंब्याची अशी वेगळीशीच अशी रेसिपी बनवतोय बघा. खूप छान अशी रेसिपी ही पाहुण्यांसाठीही होते, आपल्यासाठीही होते. अगदी छान रेसिपी बनवतोय आपण. आता जाडबुडाची कढई ठेवून घेतली. हे 1 कप तूप टाकले आपण. आता तूप अगदी कडकडीत तापून द्यायचं. आता हा रवा टाकून घेऊ आणि गॅस एकदम मीडियम करून घेऊ. मीडियम पेक्षा कमीच करू, पूर्ण कमी करून घेणार आहे गॅस आपण. रवा छान फुलतोय बघा. रवा एकदम मस्त असा फुलू राहिला. पूर्ण ब्राऊन होईपर्यंत रवा आपण कमी गॅसवरच भाजून घेणार आहे. आणि रवा एकदम बारीक घेतलाय आपण, जाड रवा नाही घ्यायचा, बारीक घ्यायचा बघा. थोडा कलर पण बदलत चालला. आता यात आपण हे बेसन पीठ टाकून घेऊ. अगदी पूर्ण असं कमी गॅसवरच करून घेणार आहे हे. कमी गॅसवरच आपण हे एकदम असं छान ब्राऊन होऊ देऊ. याचा कलर आहे आता बदललाय. आपण प्रमाण एकदम समप्रमाण घेतलंय. 1 कप तूप, 1 कप रवा आणि 1 कप बेसन पीठ. आता याचं जे आहे हा कलर बदललाय बघू. आता खमंग आता वास येतोय बघा, असा छान वास येऊ राहिला. आपण आता 2 कप आंब्याचा गर घेणार आहे. हे हा आला आंब्याचा गर 2 कप घेणार आहे. गॅस एकदम मीडियम आहे, गॅस वाढवायचाच नाही. हा आला 2रा कप. आता पूर्ण एकसारखं मिक्स करून घेणार आहे आपण त्याला. आपण हा आंब्याचा गर जो बनवलाय त्यात बिलकुल पाणी किंवा दूध कसलाच वापर नाही केला. फक्त आंब्याच्या खापा मिक्सर मधून काढून घेतल्या आणि ते पूर्ण आता याचा एकसारखं मिक्स करून घेणार आहे त्याला. एकदम छान रट असं शिजू राहिलंय बघा. आणि गॅस मीडियम केलाय मी. आता हलवायचं मात्र बंद नाही करायचं, हे एकसारखं हलवत राहायचं. आता आपण यात साखर घालून घेऊ. ही 1 कप साखर आहे. आपल्या आंब्यानुसार असणार आहे, पण आपला आंबा हापूस आंबा आहे, छान गोड. तर तो गोड जरी आहे पण आपल्याला रवा आणि डाळीचं पीठ आहे त्यात, त्यामुळे आपल्याला साखर ही 1 कप घालावाच लागेल. बघा छान कढई सुटते. हे मिश्रण असं छान शिजू राहिलं गद बघा. साखर वितळली त्यामुळे जरा कलर पण बदलला आहे आणि जरा पातळ झालं. आता त्याला एकसारखं असं हलवत राहू आपण. छान होत चाललंय बघा. आता पूर्ण घट्ट होत आलंय आपलं हे मिश्रण. कढई सोडतंय आता. अगदी 20 ते 25 मिनिटं होत आले मी तेव्हापासून एकसारखं असं हलवते. आता गोडाचा पदार्थ म्हटलं तर थोडं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. टाकून घेऊ आपण. हे आलं थोडं मीठ. ही सुंठ वेलचीची पावडर बनवून ठेवलेली ती पावडर टाकून घेणार आहे. आता हे पूर्ण एकजीव करून घेऊ परत. खूप छान रेसिपी बनते ही. तुम्ही पण अशी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. आता आपण गॅस बंद करून पुढची तयारी करणार आहे. ताटावर तूप टाकून पूर्ण असं लावून घेऊ, जेणेकरून आपल्याला नंतर काढायला एकदम सोपी आणि अलगद असं निघून येणार आहे. हे मिश्रण आपण ताटावर काढून घेतलं. आता छान असं पसरवून देऊ. पूर्ण असं थापून घेतलं आपण. आता झालंय थापून. आता हे जे आपण काप बनवलेत हे काप छान असे लावून द्यायचे वरती. खूप छान लहान मुलांना खायला, लहान मुलं असो किंवा आपण असो, अगदी वेगळं असं काहीतरी खायला खूप छान बनते हे.
रेसिपी तुम्ही पण अशी नक्की बनवा, खा. मला लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. आता हे पूर्ण आपण असे लावून घेतलेत हे काप. हे 5 ते 6 तासासाठी आपण असंच याला सोडून देणार आहे. थंड झाल्याच्या नंतर बघा छान अशी ह्याच्या वड्या करून घेऊ आपण. थंड होईपर्यंत इथं मुलांनी एवढा भाग तर काढून पण खाल्ला. म्हटलं चला खाऊ द्या. आपण आता हे मुलांसाठी किंवा पाहुण्यांसाठीच बनवलंय. तुम्ही पण असा नक्की पदार्थ असा आंब्याचं असं काहीतरी वेगळं बनवा, खा. मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.